चला तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत इसापूर धरणला. इसापूर धरणला आल्यावर आम्ही आलो 9 जण. 9 जणांनी 3 आणल्या गाड्या आणल्याच्या बाद आम्ही बघायला गेलो तर मग इसापूर धरणचे डॅमपासून आल्याच्या बाद बघितलं तर समोर होते पोलीसवाले होते. तेव्हा आम्ही काय केलं, पाणी बघलं. बापरे बाप, पाणी तर एवढं भारी वाहू लागलं होतं. आणि इकडं पाहिलं तर काय लाटा होत्या. अरे बापरे बाप म्हणलं, पोरं बी बघून लय हापकू लागले होते. मग काय झालं, आम्ही निघाल्याच्या बाद मग थोडीफार सेल्फी घेतली. भास्करनं थोडेफार केस वरे केले. मग त्याच्या बाद वरे गेले बाद लागली आम्हाला की भूक लागल्याच्या बाद विकी पंडित म्हणले बाद चला काहीतरी खाऊ होता. मग मित्रानं मी सगळ्यांनी केळं घेतल्या बाद खायला काय केळं खाल्याच्या बाद भास्करने घेतले 2, महेंद्रने घेतले 2 आणि भास्कर, महेंद्र आणि बंट्यानं एकत्र येऊन खाऊ लागलं. मग निघालो आम्ही. रस्त्यानं कच्चा रस्ता होता. मग निघाला कॅनेल बघ, तिथं काहीतरी झालं. बापरे, मला वाटलं काहीतरी झालं, काही गाडी फसली काही वाटलं. वड्यामध्ये बघता हे बैल आल्याच्या बाद काय केलं, आम्हाला जायचं होतं शेंबाळ पिपरीला सगळे पोरं फिरं उतरलेत. मग बघलेस मग सगळे पोरं उतरल्याच्या बाद बघायला गेलो तिकडं काय झालं का बाप्पा, आणि गाडी फसली. मग गाडी काढली बा आमच्या विकीनं गाडी काढल्याच्या बाद मग ते काकूला वाहून जाऊ लागली होती. मग महेंद्रनं तिला पकडलं, काकूला महेंद्रनं पकडलं आणि बाहेर काढलं. मग त्याच्या बाद आले मित्र, माझ्या मित्राला महेंद्र काढत होता. मग आमच्या गाडीमध्ये गेले पाणी गाडीतलं काढण्यामध्ये आम्हाला गेले 2 तास पाणी. मग पाणी पूर्णपणे तिन्ही गाडीतलं पाणी काढलं. गाडीतलं पाणी काढल्याच्या नंतर मग आम्ही काय केलं, आमच्या बंटी भाऊची गाडी झाली खराब. मग पातळीनं आमचे काढले पट्टे वगैरे, आमच्या पॅन्टी गोळ लागले होत्या. मग पट्टे काढल्याच्या नंतर मग तिला नेला आम्ही गॅरेजवर न्यायचं होतं. गॅरेजवर नेताना आमच्या विकीच्या गाडीला बांधलं. गॅरेजवर आल्याच्या नंतर मग तिला आला खर्चा 230 रुपये. मग बंटी भाऊनं फोन पे केला. मग परत घराकडे येताना बघितलं तर चिखल एवढा चिखल होता की बाप गाडी स्लिप होऊ लागली होती. मग विकी चालू लागला, विकीच्या गाडीवर बसलो तर गाडी स्लिप होऊ लागली. तर विकी दमादमानं गाडी घेऊ लागला होता. मग होऊ लागला होता आम्हाला अंधार झाल्याच्या नंतर आम्ही काय केलं, सर्वजण लवकर जाऊ लागलो होतो. एवढा अंधार झाला की रात्रीचे कमसे कम आम्हाला 8 वाजले. अंधार झाल्याच्या बाद मग दिसायला बाप मग भूताचे याचे आवाज दिसू लागले होते. मग आम्ही गाडी चालवता एका ठिकाणी थांबल्याच्या बाद